लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्या अनुषंगाने अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी IAS संजीता महापात्र यांची नियुक्ती केली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मेळघाटातील कुपोषण मुक्तीसह जिल्ह्यात शैक्षणिक सोयीसुविधा तसेच अन्य कामाला आपली सर्वोच्च प्राथमिकता राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संजीता महापात्र यांची विविध विभागात जाऊन कामकाजाची माहिती जाणून घेत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यापूर्वी त्या पालघर जिल्ह्यात डहाणू येथे सहाय्यक जिल्हाधिकारीपदी कार्यरत होत्या. अमरावतीला आज मी रुजू झालेले आहे. आज मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती. तर अमरावतीमध्ये भरपूर माझ्यापूर्वी IAS अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. आता अमरावती माझ्यासाठी एक नवीन जिल्हा आहे आणि ह्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी आहे ज्यामध्ये आपण लक्ष मी देणार आहेत. जसे की मॅलन्यूट्रिशन असू दे, ज्यासाठी आपण भरपूर वेळा चर्चा करतो, एज्युकेशनच्या स्पेसिफिक सेक्टर असू दे, आणि आता जेव्हा जेव्हा मला पूर्ण जिल्ह्याबद्दल माहिती पडेल की ह्यामध्ये अजून काही अडचणी आहेत तर त्यांना प्राधान्य देऊन कसं प्रॉपरली कामं आपण करून घ्यायचे त्यासाठी मी लक्ष देणार. आणि जिल्ह्यामध्ये जे अडीअडचणी आहेत त्याचं प्रॉपरली कसं निवारण माझ्या पूर्ण जिल्हा परिषदेच्या टीम सोबत आपण डिस्कस करून त्यामध्ये कसं त्याचे मार्ग काढतायत त्यामध्ये आपण प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. ऑलरेडी अविशांत पांडा साहेबांनी भरपूर स्कीम्स लॉन्च केलेले आहेत, तर ते मी एकदा अभ्यास करणार आणि त्यामध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करून अजून काय त्यामध्ये नवीन करतायत त्यामध्ये पण लक्ष देणार. सध्या एकटाच आजच येऊन आणि आताच 4-5 स्कीम्स जरी मी अनाऊन्स करून टाकले आणि ते प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही झालं तर इट इज नॉट प्रॉपर. एकदा जाऊन स्पेसिफिकली ग्राउंड रियालिटीज काय आहे, काय अडचणी स्पेसिफिकली आहे, मालन्यूट्रिशनचे भरपूर बॅक फॅक्टर्स असतात ज्यासाठी एक जागाला मालन्यूट्रिशनच्या अडचणी असतात. सो आतापर्यंत इम्प्रूव्हमेंट बऱ्यापैकी आहे जे मी आता माहिती घेत होते आणि अजून आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो त्यासाठी आपण लक्ष देऊया.